लाडक्या पप्पांसाठी रेल्वेट मोदक तयार आहे। फार सुंदर होतो, पटकन होतो, इझिली होतो आणि अगदी 10 ते 15 मिनिटात होतात। तुम्हाला ऑफिसचं काम असेल किंवा खूप काही घाई असेल तर हे मोदक पटकन होतात, त्यामुळे नक्की ट्राय करा। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा आपल्या चॅनलला। नमस्कार मंडळी, मी कोमल तुमच्या सगळ्यांचं आपल्या रेसिपी चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते। तर बाप्पा येतात, बाप्पांसाठी आपण खूप सारे मोदकाचे प्रकार पाहत आहोत, त्याच्यानंतर बर्फी, मिठाई वगैरे सगळं पाहत आहोत। त्याचबरोबर बाप्पांसोबत आपल्या घरात लहान मुलं सुद्धा आहेत, त्यांना पण खुश करायचं आहे आणि लहान मुलं दोघं पण खुश झाली पाहिजे। आज आपण बनवणार आहोत रेड वेल्वेट मोदक। तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। खूप पटकन होते, इझिली होते आणि विशेष म्हणजे कमी साहित्यात होते आणि कमी खर्चात होते। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। मोदक बनवण्यासाठी सगळ्यात पहिले मी इथे बिस्किट घेतलेत, इथे मी पार्लेजी घेतलेत, तुम्हाला हवे ते तुम्ही घेऊ शकता, काही हरकत नाही। आणि अर्धा आपण डेसिकेटेड कोकोनट घेणार आहोत, त्याच्यामुळे बिस्किट आधी घ्यायचे, व्यवस्थित मिक्सर मधून वाटून घ्यायचे आणि चाळून घ्यायचे। चला तर मग मी हे मिक्सर मधून पहिले वाटून घेते। चुरा घेतला होता आणि तो मी म्हणजे बिस्किट घेतले होते आणि त्याचा चुरा करून म्हणजे मिक्सर मधून वाटून घेतले। त्याच्यात आपण 1 वाटी कोकोनट टाकतोय। हा माझ्याकडे 1 वाटी बिस्किटचा चुरा आहे, तर 1 वाटी मी डेसिकेटेड कोकोनट टाकतेय। म्हणजे जे बाजारात रेडीमेड कोकोनट खिसलेला खोबरं भेटतं तेच असतं, वेगळं काही नसतं ते। त्याच्यानंतर आता हे दोन्ही गोष्टी व्यवस्थित मिक्स करायच्या। थोडंसं साईडला काढून ठेवलं, जास्त प्रमाणात तरी चालेल, जास्त प्रमाण असेल तर। आणि ह्याच्यात साखर टाकायची। साखरेऐवजी तुम्ही कंडेन्स मिल्क टाकू शकता, इवन खवा सुद्धा टाकू शकता तरी चालेल। तर आता मी साखर टाकते। तर इथं जवळजवळ अर्धा वाटी असल्यासारखी माझ्याकडे साखर आहे आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं या पद्धतीने। तर आता आपल्याला रेड वेल्वेट मोदक बनवायचे आहेत, त्याच्यामुळे रेड कलर आणण्यासाठी आपण बीटरूटचा ज्यूस इथे यूज करणार आहोत। इथे माझ्याकडे बीटरूटचा ज्यूस ऑलरेडी काढून घेतलेला आहे मी, तर तो यूज करणार आहोत। जर वाटत असेल की सारण सगळं मिक्स करायचं नाहीये, वेगळ्या कोणत्या तरी फ्लेवरमध्ये करायचे, तर साईडला काढून ठेवलं आणि दुसरा कोणता फ्लेवर मिक्स केला तरी चालेल। आम्ही बीटरूटचा ज्यूस एकदम थोडं ह्याच्यात मिक्स करते, व्यवस्थित मिक्स करायचं, खूप घाई नाही करायची। तर या पद्धतीने पहा, कलर पहा, कलर फार सुरेख येतो बीटरूटनी, कारण त्याचा मूळचा नॅचरल कलर आहे तो। तर पहा किती सुरेख कलर आलाय या पद्धतीने। मोदकासाठीचं मिक्सचर तयार आहे। चला तर आता मोदक बनवायला सुरुवात करूया। तयार करण्यासाठी इथे मी मोल्ड घेतले आणि त्याला व्यवस्थित आधी तूप लावून घ्यायचं, जेणेकरून मोदक परत सहज निघले पाहिजे। चला तर आता सुरू करूया मोदक बनवायला। तर स्टफिंग घ्यायचं, जे आपलं मिक्सचर आहे मोदक बनवण्यासाठी रेड वेल्वेट, ते घ्यायचं, व्यवस्थित प्रेस करून भरायचं, जेणेकरून मोदक व्यवस्थित निघला पाहिजे आकारामध्ये। आणि ह्याच्यात तुम्ही स्टफिंग सुद्धा भरू शकता, काजू बदामचे वगैरे, किंवा तुम्हाला हवे असेल तर चॉकलेटचे थोडेसे काप सुद्धा टाकू शकता, किंवा खोबरं थोडंसं ऍड करू शकता, काहीही करू शकता स्टफिंगसाठी सुद्धा। पण असा पण खूप सुंदर लागतो, त्याच्यामुळे काही स्टफिंग वगैरे भरायची गरज नाही, असं सुद्धा खूप छान लागतो। तर हे मी भरून झालंय मोदक। चला तर पाहूया आता। तर व्यवस्थित प्रेस करायचं आणि पाहूया कसं झालंय आपला मोदक। तर हे पहा, अगदी सुरेख हा पहिला मोदक आपला तयार आहे। चला तर मी असेच सगळे आपले रेड वेल्वेट मोदक बनवून घेते। माझे सगळे मोदक करून तयार आहेत। हा आपला झटपट असा रेड वेल्वेट मोदक तयार आहे, लहान मुलांसाठी खूप अप्रतिम झालाय। टेस्टला पण भारी होतो आणि वेळ पण खूप कमी लागतो, इवन फक्त 10 ते 15 मिनिटात हे मोदक होतात, खूप पटकन होतात, नक्की ट्राय करा। लाडक्या पप्पांसाठी रेड वेल्वेट मोदक तयार आहे। फार सुंदर होतो, पटकन होतो, इझिली होतो आणि अगदी 10 ते 15 मिनिटात होतात। तुम्हाला ऑफिसचं काम असेल किंवा खूप काही घाई असेल तर हे मोदक पटकन होतात, त्यामुळे नक्की ट्राय करा। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा आपल्या चॅनलला।
मला आपली रेड वेल्वेट मोदकाची रेसिपी कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। त्याचबरोबर जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। भेटूया नवीन रेसिपी सोबत, तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया।